मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो, इव्हन मी आईबापांना देखील शिव्या देतो. बाबलीच्यांनो, इथं जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात, आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलं. हे कठोर शब्द आहेत नामदेव ढसाळ यांचे. नामदेव ढसाळांची आज जयंती. यासारख्या कवितातून नामदेव ढसाळांनी शोषण व्यवस्थेला सुरुंग लावला. ढसाळ फक्त कागदावरच व्यक्त होत राहिले असं नाही, त्यांनी दलितांच्या हक्कासाठी रस्त्यावरही लढा दिला. दलित पॅन्थरची स्थापना करून दलित चळवळीला एक मोठं व्यापक रूप दिलं. नामदेव लक्ष्मण ढसाळ हे केवळ एक व्यक्ती किंवा एक कवी किंवा एक राजकीय नेते नव्हते, तर ते प्रस्थापित व्यवस्थेला हादरून टाकणारं एक वादळ होतं, ज्यांनी मराठी साहित्यात आणि समाजकारणात बंडखोरी या शब्दाला नवा अर्थ दिला. दलित लोकांसाठी या विद्रोही वादळाचं खूप मोठं योगदान आहे. नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं काम, साहित्य क्षेत्रातली कामगिरी आणि किस्से जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू हा एखाद्या महाकाव्यासारखा आहे, ज्यात वेदना, विद्रोह, सत्ता आणि मैत्री अशा सगळ्या छटा आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या कारकिर्दीची आणि व्यक्तिगत आयुष्याची गुंफण ही एका वादळाची आहे. नामदेव ढसाळांचा जन्म 15 फेब्रुवारी 1949 रोजी खेड तालुक्यातल्या आंबले या गावी झाला. परंतु वडिलांच्या नोकरीनिमित्त ते मुंबईत आले. त्यांचं बालपण गरिबीत आणि मुंबईच्या रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामाटीपुरा परिसरात गेलं. इथल्या जगण्यातील विदारकता, हिंसा आणि रोजचीच साडेसाती त्यांनी जवळून पाहिली, जी पुढे त्यांच्या साहित्याचा गाभा बनली. याच काळातलं त्यांच्या वाट्याला आलेलं स्वातंत्र्य हे केवळ कागदावरचं होतं. मुंबईत आल्यावर त्यांचे वडील एका खाटीक खाण्यात कामाला लागले. लहानगा नामदेव ज्या कामाटीपुरात वाढला तिथे दिवसाही अंधार असायचा. तिथल्या वेश्यांच्या किंकाळ्या, दारूच्या गुत्त्यांवरची हाणामारी आणि पोलिसांचा दरारा या वातावरणात ढासा घडले. त्यांनी साहित्याचा किंवा कविता लिहायचा कोणताही औपचारिक क्लास लावला नव्हता, तर त्यांचं विद्यापीठ हे मुंबईचे रस्ते होते. म्हणूनच त्यांच्या साहित्यात भडवा, रांड किंवा दलाल यासारखे शब्द जेव्हा येतात, तेव्हा ते कुणाला शिवी देण्यासाठी नसून त्या नरकात जगणाऱ्या माणसाचं वास्तव मांडण्यासाठी असतात. त्यांनी मराठी कवितेला सोहळ्यातून बाहेर काढून रस्त्यावर आणलं आणि तिला धगधगत्या आगीसारखं क्रांतीचं शस्त्र बनवलं. त्यानंतर ढसाळ आणि दलित पॅन्थरचं नातं तर अविभाज्य होतं. 1970च्या दशकात दलितांवर होणारे अत्याचार शिगेला पोहोचलेले. तेव्हा नामदेव ढसाळ, जवी पवार, अर्जुन डांगळे आणि राजा ढाले या तरुणांनी मिळून मुंबईत दलित पॅन्थरची स्थापना केली. त्यानंतर पॅन्थरचा जो वनवा पेटवला त्याने दिल्लीचं तख्तही हादरलं होतं. ढसाळ हे फक्त कवी नव्हते, तर ते मैदानात उतरून लढणारे सेनापती होते. त्यांची भाषणं ऐकायला हजारो तरुण जमायचे. दलित पॅन्थरचा जाहीरनामा हा मुळात ढसाळांच्या विचारांचं प्रतिबिंब होता, ज्यात त्यांनी फक्त दलितांनाच नाही तर कष्टकरी, आदिवासी आणि अल्पसंख्याकांनाही एकत्र येण्याचं आवाहन केलेलं. मात्र पुढे पॅन्थरमध्ये वैचारिक मतभेद झाले आणि संघटना फुटली. पण ढसाळांचं नेतृत्व आणि त्यांच्या पॅन्थरची ही ओळख कधीच पुसली गेली नाही. नामदेवांच्या साहित्याबद्दल बोलायचं झालं तर 1973 मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा गोलपिटा हा काव्यसंग्रह मराठी साहित्यात एक क्रांती घेऊन आला. तोपर्यंत मराठी कवितेत जो सात्विक तुपाचा भाव किंवा निसर्ग वर्णन असायचं, त्याला ढसाळांनी त्यांच्या तीक्ष्ण शब्दांनी छेद दिला. त्यांनी कामाटीपुरातील वेश्या, भिकारी, चोर आणि कष्टकऱ्यांची भाषा साहित्यात आणली. त्यांच्या कवितेत शिव्या होत्या, संताप होता आणि एक प्रकारची नग्न सत्यता होती. मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, तुझी इयत्ता कंची, खेळ, प्रियदर्शनी आणि अंधेरीत हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह आहे. त्यांच्या साहित्यासाठी त्यांना पद्मश्री आणि साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवी जीवन गौरव पुरस्कार मिळाला. त्यांच्या लिखाणात एक प्रकारची वेदना होती, जी फक्त दलितांची न राहता सगळ्या माणसाच्या शोषणाची भाषा बोलायची. नामदेव ढसाळ हे कलाप्रेमी व्यक्तिमत्व होतं. त्यांना नाटकाची प्रचंड आवड. ढसाळ आणि बाळासाहेब ठाकरे या दोन व्यक्तिमत्वांचं नातं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात अत्यंत आगळंवेगळं होतं. विचारांच्या दोन टोकाच्या दिशांना उभं असलेले हे दोन नेते कधी एकमेकांचे कट्टर शत्रू वाटायचे, तर कधी जीवाभावाचे मित्र. पण या दोघांचा कलेप्रतीच्या आवडीचा किस्सा खूप फेमस आहे. 70च्या दशकात हरिभाऊ वडगावकर यांनी गाढवाचं लग्न हा एक वग लिहिला. त्यातली सावळ्या कुंभाराची प्रमुख भूमिका दादू इंदुरकर करत होते. त्याचबरोबर राजा शिवनेकर, वसंत अवसरीकर, प्रभात शिवनेकर यांनी भूमिका रंगवल्या होत्या. या गाढवाच्या लग्नाचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत होते. त्यातले दोन अर्थांचे डायलॉग हे त्या काळच्या कट्टर लोकांना पसंत पडत नव्हते. त्यामुळे सातारा सांगलीच्या प्रयोगात तमाशाच्या फडाला त्या विरोधकांनी आग लावून दिली.
तो फड जळून खाक झाला. नामदेव ढसाळ हे इंदोरीकरांचे नातेवाईक आणि त्याच काळात दलित पॅंथरची चळवळ महाराष्ट्रभर गाजत होती. त्यांच्याकडे मदत मागितली तर आपलं गाढवाचं लग्न नाटक पुन्हा उभं राहील असं त्यांना वाटू लागलेलं. त्यामुळे ते लागलीच ढसाळांना भेटायला मुंबईत आले. इंदोरीकरांची सगळी बाजू ढसाळांनी ऐकून घेतली. त्या काळी नामदेवरावांची चळवळ महाराष्ट्रभर फेमस होती, तरी ढसाळ हे पैशांच्या बाबतीत गरीबच होते. त्यामुळं त्यांनी बाळासाहेबांना भेटण्याचं ठरवलं. तो काळ असा होता की शिवसेना आणि दलित पॅंथर हे दोन्ही गट समोरासमोर उभे ठाकलेले दिसायचे. वरळीच्या दंगलीनंतर दोघांच्याही डोक्यातला राग जात नव्हता. पण तरी दादू इंदुरीकरांच्या नाटकाला मदत ही मातोश्रीवरच मिळू शकते याची खात्री नामदेव ढसाळांना होती. दादू इंदुरीकर आणि नामदेव ढसाळ आल्याची बातमी बाळासाहेबांकडे पोहोचली. बाळासाहेबांनी आश्चर्याने त्यांना त्यांच्या बैठकीच्या खोलीत बोलावलं. दादू इंदुरीकरांनी त्यांना फड संपूर्ण खाक झाल्याची बातमी सांगितली. ते ऐकताच बाळासाहेब आत निघून गेले. बाळासाहेब जरी राजकारणी असले तरी मूळचे कलाकार. त्यांनी येताना आतून एक फडकं गुंडाळून आणलं आणि त्या फडक्यात होते त्या काळचे 50,000 रुपये. त्यांनी ती रक्कम दादूंच्या हाती दिली. त्या काळची ही खूप मोठी रक्कम होती. बाळासाहेबांच्या या मदतीवर दादूंनी गाढवाचं लग्न प्रयोग पुन्हा उभा केला. त्यानंतर प्रयोगावर प्रयोग सुरू झाले. अशाच एका प्रयोगाला ढसाळ यांनी बाळासाहेबांना आग्रहानं बोलावणं केलं. नामदेवरावांना वाटत होतं की बाळासाहेब यातल्या 2 अर्थी डायलॉगवर चिडतील, पण घडलं मात्र उलटच. बाळासाहेब प्रयोगात खळखळून हसले. त्यांना हा प्रयोग खूप आवडला. त्यानंतर ढसाळ नेहमी सांगायचे की बाळासाहेबांनी जर त्यावेळी पाठिंबा दिला नसता तर हे नाटक रंगभूमीवर येणं कठीण झालं असतं. त्यानंतर या नाटकातून जो विद्रोही सूर उमटला तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे हे 2 नेते कलेच्या व्यासपीठावर मात्र एकमेकांचे मित्र ठरले. म्हणूनच त्यांनी वैचारिक मतभेद बाजूला सारून एका निस्सीम कलेला व्यासपीठ मिळवून दिलं. हा किस्सा आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कलेचा विजय आणि मैत्रीचा अजब नमुना म्हणून सांगितला जातो. ढसाळांच्या शब्दात आणि रुबाबात इतकी ताकद होती की मुंबईतील अंडरवर्ल्ड सुद्धा त्यांना टरकून असायचं. दाऊद इब्राहिम आणि अंडरवर्ल्डच्या संदर्भात नामदेवांचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा त्यामागील सामाजिक परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. कामाठीपुरा, नागपाडा हा परिसर त्या काळी गुन्हेगारीचा केंद्रबिंदू होता. ढसाळ तिथे राहायचे आणि तिथे राहणारा प्रत्येक माणूस त्यांना आपला म्हणायचा. दाऊद असो वा इतर कोणी. ढसाळांचा दरारा असा होता की कोणी त्यांच्या शब्दाला डावलत नसायचं. दाऊदला तुरुंगातून सोडून आणण्यात देखील कित्येक वेळा त्यांनी मदत केली आहे. त्या काही नामदेव ढसाळांचे अंडरवर्ल्ड मधील लोकांशी संवाद असायचे. त्या संवादाचा वापर करून अनेकदा गरीब लोकांना न्याय मिळवून देत असत किंवा पोलिसांच्या कारवाईतून तरुणांची सुटका करून द्यायचे. त्यांनी कधीही गुन्हेगारी टोळ्यांचं नेतृत्व केलं नाही, पण त्या विद्रोही जगातही ढसाळांचा शब्द कायदा मानला जायचा. ही त्यांची ताकद होती. दाऊद सारखी माणसंही ढसाळांच्या आक्रमक स्वभावाचा आणि त्यांच्या निधड्या छातीचा आदर करायची, कारण ढसाळ कुणापुढेही झुकणारे नव्हते. नामदेव ढसाळ यांचं आयुष्य एका लढवय्या कवीचं आयुष्य होतं. त्यांना रशियन सरकारचा सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार मिळाला होता. त्यांची कविता जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली. आयुष्याच्या शेवटच्या काळात ते सामना वृत्तपत्रात स्तंभलेखनही करायचे. त्यानंतरच्या काळात कर्करोगाचा त्रास त्यांना होऊ लागलेला, पण त्यांचा आवाज शेवटपर्यंत क्षीण झाला नाही. त्यांचा मृत्यू म्हणजे एका युगाचा अंत होता. त्यांच्या या विद्रोही चळवळीने मराठी साहित्याला ब्लॅक लिटरेचरची ओळख करून दिली, ज्याने साहित्याला राजकारणाशी आणि राजकारणाला साहित्याशी इतक्या घट्टपणे जोडलं की त्याचा इतिहास पुसणं कोणालाही शक्य नाही. बाकी मंडळी, नामदेव ढसाळांची कोणती कविता तुम्हाला आवडते? नामदेव ढसाळांनी दलित लोकांसाठी आणखी काय कार्य केलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.